कुठं कुठंच घड्याळ नाही. आणि आता तर घड्याळ सापडायला अशी आशा पण नाही. काय करायचं गोट्या? ते जर उद्या मालती मॅडमनी खरंच पोलीस बोलवले आणि मला अटक झाली तर काय करायचं? भावा, मला अजून पण वाटते काहीतरी चमत्कार होईल आणि ते घड्याळ घावलं आपल्याला. अशा खोट्या आशेवर कसं राहणार गोट्या? भावा, कोण आहेस तू? नाही, कोण आहे? आपला भाऊच आहे का दुसरं कोणतरी येऊन बसले इथं? आमची राणीला का खमकी होती, किती बी अडचणी आली ना तर त्यांना ठ्यांगाच नाही बत्तीशी दाखवायची, अशी संकट अशी चाळाचाळ कापायची. आणि आता काय झालंय तुला? कुठलाच मार्ग दिसत नाही ना गोट्या. तेव्हा असाच अंधार होतो. अगं मग तूच तुझा प्रकाश बंद की. अगं राणे, कितीतरी वेळा आम्हाला कितीतरी अडचणीतनं तू मार्ग दाखवलाय आणि मग तूच आता अशी हार मानतीस होय? अगं दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधार घालवणाऱ्या तुझ्यासारख्या काजव्यांनी हार मानून कसं चालेल? हे बघ भावा, आता हार मानायची नाही. आता आपण मिळून भिडू. कोणाला आणि कसं भेटणार आहे गोट्या? आणि मी मस्त भेटेन रे, पण आई बुवांचं काय? ह्या वयात ते कोणाशी भेटतील? आणि मला तर माझी काळजी नाहीये गोट्या. मला आई बुवांची जास्त काळजी आहे. माझ्या एका चुकीमुळं त्यांना एवढं सगळं लोकांचं ऐकावं लागलंय, एवढं भोगावं लागलं त्यांना. लोक मला चोर चोर म्हणाले, हे मी कसं तरी करून सहन केलं. पण माझ्या माग जर त्यांना कोणी चोराचे आई वडील असं म्हटलं तर मी काय करणार आहे गोट्या? तर ते जिवंतपणे मरण आल्यासारखं वाटतंय. फॅक्टरीमध्ये मी जसं चोर आहे असा बोर्ड लावला, ते माझ्याशी जसं वागले तसं ते माझ्या माग माझ्या आई बुवांशी वागले तर मी काय करणार आहे गोट्या? सांग ना. भावा, तू काय म्हणायचीस? तू कोण आहे? नाही का तू काय म्हणायची ना? ते काय होतं ते? मी राणी आहे. काय पुढं? मी फक्त नावाची राणी नाहीये, तर माझ्यात गुण पण एखाद्या राजाच्या राणीचेच. अरे येऊ दे किती बी संकट पुढं, ही राणी त्यांच्या समोर निर्भीडपणे लढणार. त्यांच्या उरावर पाय देऊन त्यांना बत्तीशी दाखवणार. ही राणी घाबरून मागं हटत नाही, पण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढणं पण सोडत नाही. हा, हीच भावा.